नमस्कार. चला आज एका कार्यशाळेत शिरूया. आपल्या समोर धातूचा एक तुकडा आहे आणि आपलं ध्येय आहे त्याला एक अगदी अचूक परफेक्ट आकार देणं. हे आव्हान पूर्ण करण्यासाठी जी काही मूलभूत पण अत्यंत महत्वाची साधनं लागतात त्यांचीच ओळख आपण आज करून घेणार आहोत. तर मग प्रश्न उभा राहतो की धातूसारख्या कठीण गोष्टीला हवा तसा आकार द्यायचा कसा? याचं उत्तर खरं तर आपल्या टूल बॉक्समध्येच दडलेलं आहे. चला तर मग या समस्येवर मात करणाऱ्या आपल्या मित्रांना म्हणजेच या साधनांना जरा जवळून ओळखूया. आणि आपल्या या प्रवासातलं पहिलं आणि सगळ्यात महत्त्वाचं साधन म्हणजे कानस, जिला आपण इंग्रजीत फाईल म्हणतो. हिचं मुख्य काम म्हणजे धातूचा पृष्ठभाग घासून नको असलेला भाग काढून टाकणे, त्याला अचूक मापामध्ये आणणे आणि एकदम गुळगुळीत करणे. ठीक आहे. तर मग कांसाची रचना नेमकी कशी असते ते समजून घेऊया. कारण कोणतेही साधन प्रभावीपणे वापरायचं असेल तर ते बनलंय कसं हे माहीत असणं गरजेचं आहे. इथे बघा, कांसाला हँडल, टँग, फेस, टिप असे वेगवेगळे भाग आहेत. पुढच्या काही स्लाइड्समध्ये आपण या प्रत्येक भागाचं काम आणि त्याचं महत्त्व काय आहे ते पाहणार आहोत. सुरुवात करूया टँगपासून. हा कानसचा निमुळता होत जाणारा भाग आहे जो लाकडी किंवा प्लास्टिकच्या हँडलमध्ये एकदम घट्ट बसतो. यामुळेच आपल्याला कानस वापरताना एक चांगली मजबूत पक्कड मिळते. आणि हो, एक गोष्ट कायम लक्षात ठेवायची, सुरक्षितेसाठी हँडलशिवाय कानस कधीही वापरायची नाही. पुढे आहे हील. हा टँगच्या अगदी जवळचा पण ज्यावर दाते नसतात असा सपाट भाग असतो. याची रचना मुद्दाम अशी केलेली असते जेणेकरून फायलिंग करताना कोपऱ्यात किंवा दुसऱ्या नाजूक पृष्ठभागाला इजा पोहोचू नये. हा एक प्रकारे सेफ्टी झोनच आहे. आणि आता येतो सगळ्यात महत्त्वाचा भाग, फेस. हा कांसचा मुख्य दाते असलेला पृष्ठभाग आहे, ज्याच्यामुळेच खरं तर धातू कापला किंवा घासला जातो. चांगला रिझल्ट हवा असेल तर हा भाग नेहमी फाईल कार्ड किंवा वायर ब्रशने स्वच्छ ठेवावा लागतो. नाहीतर काय होतं, त्यात धातूचे कण अडकतात आणि कामाचा दर्जा घसरतो. त्यानंतर येते एज म्हणजेच कडा. काही कानसच्या कडांवर सुद्धा दाते असतात. अरुंद जागेत किंवा छोट्या खाचांमध्ये काम करण्यासाठी हे खूपच उपयोगी पडतात. आणि शेवटी हँडलच्या अगदी विरुद्ध टोकाला असलेला भाग म्हणजे टिप किंवा पॉइंट. तर हे झाले कानसचे मुख्य भाग. या सगळ्यांची रचना एका विशिष्ट कामासाठीच केलेली असते. पण थांबा, गोष्ट इथेच संपत नाही. सगळ्या कानस काही सारख्या नसतात. त्यांची ताकद आणि परिणामकारकता त्यांच्या कटवर अवलंबून असते. म्हणजे काय, तर त्यांच्या दात्यांची रचना आणि त्यांच्यातील अंतरावर. इथे बघा, या टेबलमध्ये किती स्पष्ट दिसतंय. कान्सचा कट तिच्या कामाचं स्वरूप ठरवतो. रफ कट झटपट आणि जास्त धातू काढण्यासाठी वापरतात, तर डेड स्मूथ कट पृष्ठभागाला अगदी आरशासारखं चकचकीत आणि गुळगुळीत करण्यासाठी. त्यामुळे कामाची गरज काय आहे त्यानुसार योग्य कट निवडणं खूप महत्त्वाचं ठरतं. कट तर झाला, पण अजून एक महत्त्वाची गोष्ट आहे आणि ती म्हणजे कानसचा आकार. इथे आपल्याला दिसतंय की सपाट पृष्ठभागासाठी फ्लॅट फाईल, गोलाकार भागासाठी राऊंड फाईल, तर कोपऱ्यांमध्ये काम करण्यासाठी त्रिकोणी फाईल अशा वेगवेगळ्या आकाराच्या कानस उपलब्ध आहेत. योग्य आकार निवडला की काम सोपं आणि एकदम अचूक होतं. चला, आता आपल्या कार्यशाळेतल्या एका अशा हिरोकडे वळूया जो नेहमी पडद्यामागे राहून काम करतो, पण ज्याच्याशिवाय अनेक कामं शक्यच नाहीत. हे साधन कामासाठी एक स्थिर आधार देतं आणि म्हणूनच ते खूप महत्त्वाचं आहे. हा आहे आपला बेंच वाईस. याचं काम अगदी साधं पण तितकंच महत्त्वाचं आहे. वर्कपीसला म्हणजे ज्या वस्तूवर आपल्याला काम करायचं आहे तिला एकदम घट्ट पकडून ठेवणं. यामुळे काय होतं की फायलिंग किंवा कटिंग करताना वस्तू अजिबात हलत नाही. परिणामी कामात अचूकता येते आणि अपघातही टळतात. याची रचना तशी सोपी आहे. एक स्थिर जबडा आणि एक हलणारा जबडा. पण याची पकड मजबूत असली तरी ती काळजी घेणारी सुद्धा आहे. नाजूक वस्तूंवर काम करताना पृष्ठभागावर निशाण उमटू नयेत म्हणून सॉफ्ट जॉज किंवा लाकडी पट्ट्यांचा वापर केला जातो. याचं महत्त्व यावरूनच समजतं की कार्यशाळेतल्या जवळजवळ प्रत्येक मोठ्या कामासाठी हा एक आवश्यक भागीदार आहे. त्याच्यामुळेच अचूक आणि सुरक्षितपणे काम करणं शक्य होतं. आणि हो, त्याच्या स्क्रू मेकॅनिझमला नियमितपणे तेल लावून त्याची निगा राखणंही तितकंच गरजेचं आहे. बरं, आता वस्तूला घट्ट पकडलं, तिला कानसाने आकारही दिला. पण समजा आपल्याला एखादा तुकडा कापून वेगळा करायचा असेल तर? त्यासाठी आपल्या पुढच्या साधनाकडे वळूया.
ही आहे हॅकसॉ. धातूचे रॉड, बार किंवा पाईप कापण्यासाठी हिची रचना केलेली आहे. यात एक फ्रेम, एक हँडल आणि एक पातळसं ब्लेड असतं. हे ब्लेड विंग नटच्या मदतीने फ्रेममध्ये बसवलं जातं आणि त्याला योग्य ताण दिला जातो. हा ताण खूप महत्वाचा आहे. तो योग्य असेल तरच कट सरळ येतो आणि ब्लेड तुटण्याचा धोकाही कमी होतो. इथे आपल्याला 2 पर्याय मिळतात. हॅकसॉच्या फ्रेमचे 2 मुख्य प्रकार आहेत, सॉलिड आणि ॲडजस्टेबल. सॉलिड फ्रेम एकाच लांबीच्या ब्लेडसाठी बनलेली असते, त्यामुळे ती अधिक स्थिर असते. तर ॲडजस्टेबल फ्रेममध्ये आपण गरजेनुसार वेगवेगळ्या लांबीची ब्लेड बसवू शकतो, ज्यामुळे ती अधिक लवचिक ठरते. आत्तापर्यंत आपण प्रत्येक साधनाला स्वतंत्रपणे पाहिलं, पण आता खरी मजा आहे. पाहूया ही सगळी साधनं एकत्र मिळून काय कमाल करतात आणि एका कामाला कसं पूर्णत्वास नेतात. बघा, ही एक टीम कशी काम करते. पहिली पायरी, बेंच वाईसमध्ये वस्तूला घट्ट पकडणे. दुसरी पायरी, हॅकसॉने तिला आवश्यक लांबीत कापणे. आणि तिसरी, म्हणजेच अंतिम पायरी, काणस वापरून कापलेल्या पृष्ठभागाला गुळगुळीत करून अचूक आकार देणे. या तिघांच्या समन्वयाशिवाय आम पूर्णच होऊ शकत नाही. यातून आपण एक खूप महत्वाची गोष्ट शिकतो. कार्यशाळेतील प्रत्येक साधनाचा एक विशिष्ट उद्देश असतो, एक खास काम असतं आणि तेच काम ते सर्वोत्तम करतं. प्रत्येक साधनाच्या या भूमिकेला आणि त्याच्या मर्यादांना समजून घेणं अत्यंत महत्वाचं आहे. आणि आता शेवटी एक विचार करायला लावणारा प्रश्न. योग्य कामासाठी योग्य साधन निवडण्याला इतकं महत्त्व का दिलं जातं? याचं उत्तर फक्त कामाच्या दर्जात किंवा वेळेच्या बचतीत नाही, तर याचं खरं आणि सर्वात महत्त्वाचं उत्तर ते आपल्या सुरक्षिततेमध्ये दडलेलं आहे. विचार करा.